नमस्कार. पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही श्री चैत्र गौरी प्रसन्न अशी मोत्यांची पट्टी कशी बनवायची आहे ती या व्हिडिओतून सांगणार आहे. ही पट्टी मी क्रॉस स्टिच पॅटर्ननी विणलेली आहे. त्यासाठी मी इथे हे क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती आणि लाल 5 नंबरचे मोती असे वापरलेले आहे. 6 नंबरचा तंगूस, सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला ही पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा हे क्रीम कलरचे 4 मोती मी ओवून घेतलेले आहेत. आता हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून विरुद्ध दिशेने मी सुई अशी काढून घेतली. आता इथे हा एक चौफुला तयार झाला. आता परत आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. वरच्या बाजूला तंगूस आहे त्याच मोत्यातून खालून वरच्या बाजूने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे हे असं तयार होतं. आता हा जो मोती आहे याच्यातून परत वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे हा जो एक मोती कमी आहे ही साईड आपली आतल्या बाजूला यायला पाहिजे. ही बाहेरच्याच बाजूला आणि ही आतल्या साईडला इथे एक मोती कमी आहे. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोत्यांनीच विणत जायचे. तर ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा जो मोती आहे याच्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता परत 3 मोती घ्यायचे क्रीम कलरचे. ही सुरुवात थोडीशी मन लावून बघायला लागते. एकदा का ही सुरुवात जमली की पुढचं अगदी सगळं सोपं आहे. फक्त सुरुवातच थोडीशी अवघड आहे. परत त्याच मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 3 मोती. अशा प्रकारे आपण हे आता वाढवणार आहोत. इथे मी ही 14ची लाईन करून घेतली आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 ह्या अशा 14 ओळी आपल्या झालेल्या आहेत. आता इतका वेळ आपण असं खालून वरच्या दिशेने वाढवत होतो. आता आपण
डावीकडून उजवीकडे वाढवत जाणार आहोत. त्यासाठी आता हा जो तंगूस या मोत्यात आहे इथल्या, तर तो ह्या मोत्यात घ्यायचा असा. आता इथे एक लाल मोती घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे मोती, असे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि हा 2. आता इथे परत 2 लाल मोती घ्यायचे. 2. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. 1 आणि 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 लाल मोती घेतले. परत सेम ह्याच 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. म्हणजे आता ही सगळी लाल मोत्यांची ओळ आपली तयार होणार आहे. तर मी इथपर्यंत विणून घेते. परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 लाल मोती, 1 आणि 2. परत त्याच 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. त्याचबरोबर 1 आणि 2 पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आता इथून पुढचं जे डिझाईन मी विणणार आहे हे सगळं अशाच पद्धतीने आपल्याला विणायचं आहे. फक्त याची सुरुवात आपण वेगळ्या पद्धतीने करायला लागते. बाकी मग हे सगळं आता ह्याच प्रकारे असं विणायचं आहे. फक्त मोत्यांचे रंग बदलायचे आहेत. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत हा एकच मोती राहिला आहे, त्यामुळे त्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत शेवटी 3 मोती घ्यायचे. त्यातले हे 2 क्रीम कलरचे घ्यायचे, 2 आणि 1 लाल घ्यायचा. असे 3. सुरुवात 3 मोत्यांनी करायची आणि ओळीची शेवट पण 3च मोत्यांनी करायची. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतली. आता ही अशी आपली लाल मोत्यांची एक ओळ तयार झालेली आहे. आता ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर हे पुढचे 2 लाल मोती आहेत त्याच्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता 2 क्रीम, आता हे सगळी क्रीम कलरच्या मोत्यांनी ही ओळ विणून घ्यायची. त्याच पद्धतीने विणायची. 2-2 क्रीम कलरचे मोती, त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे.
परत सेम त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून अशा प्रकारे ही ओळ पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची. आता इथे परत हा एकच मोती राहिला आहे, त्याच्यातून मग अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे परत आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक लाल घ्यायचा आहे आणि हे 2 क्रीम कलरचे, असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. एकदा खालून वरच्या दिशेने विणत जायचे, मग वरून खालच्या दिशेने विणत यायचे. परत ह्या 2 पुढच्या ह्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता ही पूर्ण ओळ लाल मोत्यांनी विणून घ्यायची. सेम पद्धतीने विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई, परत 2 लाल मोती, परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने इथपर्यंत लाल मोत्यांनी ही ओळ मी पूर्ण करून घेते. अशा प्रकारे मी ही लाल मोत्यांची एक ओळ केली. त्याचसोबत ही क्रीम कलरची पण अजून एक ओळ मी करून घेतलेली आहे. आता आपण इथे श्री कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत. आता इथे क्रीम कलरचे 3 मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यात सुई, 2 क्रीम कलरचे मोती, परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. परत 2 मोती क्रीम कलरचे सेम विणायचे आहे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती, परत सेम सुई काढून घेतली. पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. अशी
आता हे क्रीम कलरचे मोती आपले 8 झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 9वा जो मोती आहे तो लाल घ्यायचा आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण हा क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग हा लाल घेणार आहे. असे 2 मोती घेतले. मग या परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. 1 आणि हा 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि 2. आता 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2. आता इथे शेवटचा एक मोती राहिलाय, त्याच्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. 3 क्रीम कलरचे मोती. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या 2 मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता हे सगळं क्रीम कलर आणि लाल अशा 2च मोत्यात आपण विणणार आहोत. 2 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच दोन्ही मोत्यातून सुई काढून घेतली खालून वरच्या दिशेने. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. परत सेम त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचेत आपल्याला, त्यातला हा पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा. मग परत त्याच मोत्यांमधून सुई काढून घेतली. आता इथून सगळे 2 2 पांढऱ्या मोत्यांनी आपण विणून घेणार आहोत. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे आणि पुढची ओळ सुरू करताना ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता इथे परत हे 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातून सेम वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे, त्यातला हा पहिल्यांदा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा. परत त्याच दोन्ही मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे, सॉरी पहिला एक हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग एक लाल असे 2 घ्यायचे. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. दोन क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत इथे पुढच्या 2 मोत्यातून सुई घ्यायची काढून. आता इथे पुढे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक लाल घ्यायचा आहे. इथे ही आपली एक ओळ पूर्ण होणार आहे. आता इथे मी हे 3 मोती घातले शेवटी आणि ही ओळ पूर्ण करून घेतली. आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला आपण पहिल्यांदा एक हा लाल मोती घेणार आणि मग हा क्रीम कलरचा. परत सेम त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आणि पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा लाल घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे. परत त्याच दोन्ही मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या पुढच्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती, 2 क्रीम कलरचे मोती. परत त्याच 2 लाल मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपली सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून पण काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि हा एक लाल घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
इथे ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. इथे आता आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि क्रीम कलरचे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या लाल आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक आपण लाल घेणार आहोत आणि हा एक पांढरा घेणार, क्रीम कलरचा घेणार. परत त्याच दोनही मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची अशी खालून वरून खालच्या दिशेने. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा आहे. सेम विणायचं आहे. परत आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आहेत आपल्याला त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा लाल घ्यायचा आहे. आणि मग परत त्याच दोनही मोत्यातून सुई आपण काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे ते पण असेच घ्यायचे. पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग हा एक लाल घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. आता 2 क्रीम कलरचे मोती. त्याच दोन्ही मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. तर हा एकच मोती राहिला आहे त्याच्यात पण आपण सुई काढून घेणार. आणि इथे आता 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. 3 क्रीम कलरचे मोती. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली ही एक ओळ अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आता सेम विणायचे. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे पण 2 क्रीम कलरचे मोती. 2 परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातूनही सुई काढून घेतली.
आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे, सॉरी एक लाल घ्यायचा आहे पहिला आणि मग हा दुसरा क्रीम कलरचा, असे 2 मोती घेतले. परत सेम त्याच दोनही मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून आता हे सगळं आपण 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी ही ओळ विणून घ्यायची आहे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ विणताना जे 3 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक लाल घ्यायचा आहे आणि मग हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. 2 लाल मोती घ्यायचे आता इथे, 1 आणि 2 लाल. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची दोन्ही. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हे आपण लालच मोत्यांनी इथपर्यंत विणून घेणार आहोत, 2-2 लाल मोती घेऊन. म्हणजे इथे एकूण आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लाल मोती आलेले आहेत. आता इथे शेवटी परत हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत, ही आणि ह्या आणि पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ही पुढची ओळ आपण चालू केली आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि सेम विणायचे. आता हे वरचे 1 2 3 4 हे जे लाल मोती आहेत ते येईपर्यंत 2-2 पांढऱ्या मोत्यांनीच विणत जायचं आहे आपण, सॉरी क्रीम कलरच्या 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणत राहायचं आहे. हे 2 परत सेम पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलर, परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे पण 2 क्रीम कलर, परत त्याच 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आणि आता हे पुढचे 2 लाल मोती. आता हे बघा इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 2 3 आणि 4च लाल मोती उरलेले आहेत. मग आता इथे का जे 2 मोती घ्यायचे
त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा, मग हा लाल घ्यायचा. परत सेम त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली खालून वरच्या साईडनी. पुढच्या मोत्यातून पण घेतली, पुढच्या 2 मोत्यातून पण घेतली लाल. आणि आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा लाल घ्यायचा आणि मग हा क्रीम घ्यायचा. आणि परत सेम ही आपली म्हणजे श्रीची वेलांटी होत आहे. आता ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत जे 3 मोती घ्यायचे आहेत त्यातला एक लाल घ्यायचा आहे आणि 2 क्रीम कलरचे घ्यायचे आहेत. असे हे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून ही जी पुढची ओळ आहे ही आपण सगळी लाल मोत्यांनी विणून घेणार आहोत. 2-2 आता लाल मोती घ्यायचे आणि हा जो लाल मोती आहे इथेपर्यंत येईपर्यंत आपण सगळे लाल मोत्यांनी ही ओळ पूर्ण करून घेणार आहोत. आता ही सगळी मी परत लाल मोत्यांनी विणून घेतलेली आहे ही ओळ. आता इथे शेवटी मात्र आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 आणि परत सेम त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झाली आहे. आता परत या सगळ्या मोत्यातून सुई मी काढून घेतली. इथे या तिसऱ्या मोत्यात आता 1, 2, 3 तिसऱ्या मोत्यात तंगूस आलेला आहे. आता इथपर्यंत ह्या मोत्यापर्यंत 2-2 क्रीम कलरने आपण विणून घ्यायचे. सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून परत 2 क्रीम कलरचे मोती, त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. पुढच्या 2 मोत्यातून परत 2 क्रीम कलरचे मोती, परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती, आता पुढच्या 2 परत या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे मात्र एक पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आणि हा एक लाल मोती घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून क्रीम कलरचे 2 मोती, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपला हा श्री तयार झालेला आहे. पण आता 2 शब्दांमध्ये अंतर असतं त्यामुळे आता ही आपण पुढचा जो चैत्र
जो शब्द घेणार आहोत त्याच्या आधी पूर्ण ही क्रीम कलरची ओळ पुढची ही विणून घ्यायची. 2-2 क्रीम कलरनी ही एक अख्खी पुढची ओळ विणून घ्यायची आहे. इथे आपला हा श्री हा शब्द पूर्ण झालेला आहे. आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी चैत्र गौरी असा हे शब्द कसा तयार करायचा हे मी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.